टेकनो काय अपडेट? केडी सर, किशोरचंद्र राऊत यांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळालाय. व्हेरी गुड. आता त्यांना कॉन्टॅक्ट करायला हवा. नाही, नुसता कॉन्टॅक्ट करून नाही चालणार. जर त्यांच्याकडनं माहिती काढून घ्यायची असेल तर आपल्याला वेगळा काहीतरी प्लॅन करायला लागेल. कारण आपण प्रश्न विचारले आणि त्यांनी सहजासहजी उत्तरं दिली असं तर नाही होणार आहे ना. बरोबर बोलतीयस बॉस. डोंट वरी सर, अपने पास एक आइडिया है. काय? मला तर प्लॅन चांगला वाटतोय. ठीक आहे, मी पोचतेच तिथे. मी पण निघतोय. गुड. आई जगत्तारिणी, गेली अनेक वर्ष तुझ्याकडे मी एकच मागणं मागते, ते म्हणजे माझ्या तारिणीचं सुख. आजपर्यंत आयुष्याच्या कुठल्याच टप्प्यावर ते तिला मिळालेलं नाहीये. सगळ्यांना जीव लावणारी माझी तारिणी, तिच्या आयुष्यात तिच्यावर प्रेम करणारा माणूस तिला मिळालं नाहीये. आणि आता केदार सारखा गुणी मुलगा तिच्या आयुष्यात आलाय तर एका मागोमागे एक विघ्न तिच्या संसारात येत आहेत. तिची काळजी घ्यायला माझे असे किती दिवस राहिलेत आई, पण पोरीचं पूर्ण आयुष्य जायचंय. त्यांच्या दोघातलं हे अंतर लवकरात लवकर कमी होऊ दे आणि त्यांचा संसार सुखाचा होऊ देत ग. तुमची ही इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. तारिणीच्या कर्माची फळं आहेत सगळी. माझ्या निशीच्या हक्काची संपत्ती ओरबाडायला गेली होती ना लग्न करून त्या घरात. तिच्याबरोबर हेच होणार आहे. बोललीस? वाटलंच होतं मला. तारिणी घरात आल्यापासून तू एक शब्दही कशी काय बोलली नाहीस? बोलणारच, का नाही बोलायचं? आणि तुमची देवी सुद्धा बघतीये. माझ्या निशीच्या सुखाच्या आड आली आहे तारिणी आणि देवीनेच शिक्षा केली आहे तिला. मला एक सांग, तारिणी निशीच्या सुखाच्या आड आलीये का तू तारिणीच्या सुखाच्या आड आलीयेस? नाही म्हणजे बघ, खांडेकरांचं स्थळ तारिणीसाठी आलं होतं माहितीये ना. तू परस्पर निशीचं लग्न त्या घरात लावून दिलंस, विसरलीस? दुसऱ्याचं ओरबाडलेलं आपल्याकडे फार काळ टिकत नसतं ग. आणि आता राहिला प्रश्न तारिणीचा. तू तर तिची अजिबात काळजी करू नकोस ग. आजवर तू फक्त तिला शिव्या शापच दिलेस, पण देवी आईने तिच्यासाठी केदार सारखा गुणी मुलगा आणि खांडेकरांसारखी चांगली माणसं पाठवली. आणि हे सगळं पुन्हा रुळावर आणण्याची काळजी सुद्धा माझ्या देवी आईलाच आहे. आई जगत्तारिणी, मला माफ कर. मी सोनूशी खोटं बोलतेय, पण हे सगळं मी माझ्या आईला न्याय मिळवून देण्यासाठी करते. तिच्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यासाठी करते. आज माझ्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. आजच्या मिस्टर राऊतांशी बोलून काहीतरी महत्त्वाची माहिती हाती लागू दे. तारिणी, लक्ष कुठे आहे तुझं? मी आलेच हा सुमी. कावळ्याच्या शापानं गाई गुरं मरत नसतात. देवी आई आहे माझ्या तारिणीच्या पाठीशी. कुणाची कितीतरी इच्छा असली ना तरी तिचं काही वाईट होणार नाही. आय नो. कौशिकीताई, आजी तुमचं हे प्रपोजल नक्की मान्य करेल. तिला पाहायचंच होतं ना तारिणीचं लग्न. मला भीती वेगळ्या गोष्टीची वाटते. रागाच्या भरात तारिणी आणि केदारने लग्नासाठी नाही म्हणायला नको. त्यांना आता काही सांगूच नका, इस्पेशली केदारला. केदार, कौशिकीताई, म्हणजे बघा ना, तो किती रागात आहे. तुम्ही आता काही त्याला बोललात ना, तो आधीच नाही म्हणेल. त्यापेक्षा हा विषय आहे ना, तो सुमी आजीकडनं जाऊ दे ना त्यांच्याकडे. सुमी आजी करेल त्यांना कन्व्हिन्स. तारिणी, चहा झालाय का? केदार,
आर यू ओके? परफेक्ट, फाईन. तारिणीला मिस करतोयस? बिलकुल नाही. मी तिला काय मिस करेल? ते सवयीनुसार आलं माझ्या तोंडून. मी मिस वगैरे काय करत नाही तिला. ती तिकडे खुश आहे माहेरी. आणि तुला का असं वाटतंय की तारिणी तुला मिस करत नाहीये? गेल्यानंतर तिचा एकही फोन नाही आलाय मला. त्या दिवशी सुमी आजीने फोन केला तेवढंच फक्त. अरे मग केदार या तू विषयावर कर. नको ना बोलूया आपण, प्लीज. ओके, टेक युअर टाइम. आय अंडरस्टँड. पण मला खात्री आहे की सगळं नीट होणार आहे. चला मी ऑफिसला निघतो. अरे चहा घेऊन जा नाही ना. आता मूड नाही आहे माझा, प्लीज. ओके बरं ऐक, मला ऑफिसला यायला जरा वेळ होणार आहे. एक काम आहे ते पूर्ण करून येईन. हं? हो, मला पण रस्त्यात एक काम आहे, ते करून मी ऑफिसमध्ये भेटतो. ओके, नीट जा. केदार, केदार, सो सॉरी. मला ना खूप वाईट वाटतंय रे तुझ्यासाठी. का? का काय? अरे तुमचं केवढं मोठं भांडण झालं. वाईट झालं. बिचारा, तू इकडे ती तिकडे. नाही ठीक आहे, मला एवढा फरक नाही पडत. ती तिकडे खुश आहे आणि मी इकडे. नको काळजी करूस. नाटकं, सगळी नाटकं आहेत नुसती. करून घे, हवी तेवढी नाटकं करून घे. आता फार वेळ नाहीच टिकणार आहे तुमचं हे नाटक. खोटं लग्न केल्याचं दाखवून आमच्या प्रॉपर्टीमध्ये वाटणी हवी होती, पण तुमची ही इच्छा कधीच पूर्ण होऊ देणार नाही. काय गए? काय कुठे निघाली उंडारायला? हा, काय घरकामात मदत करणार आहेस की नाही, का फक्त खायचं आणि फिरायचं? नाही, मी अनाथाश्रमात चालले होते. हा? हा, तिकडची कामं अडली आहेत ना, आणि मी जरा तिकडे जाईन तर माझं मन तिकडे रमेल, मुलांमध्ये, कामामध्ये. हे जे काय घडलंय ते जरा विसरायला मदत होईल, म्हणून मी तिकडे चालली आहे. मी माझ्या आयुष्यात आता पुढे जायचं ठरवलंय, म्हणून बाकी काही नाही. येते. रेखा, ही अशीच जर का वागत राहिली तर जाईल का परत खांडेकरांच्या घरात? मला तरी वाटत नाही, आणि ती जाऊ नये हीच इच्छा आहे माझी. माझी. एकदा का केदार आणि तारिणी वेगळे झाले ना की मग माझ्या काव्याचा मार्ग मोकळा होईल. केदार आणि काव्याचं लग्न झालं की छान निशी, काव्या जावा जावा बनून राहतील ना खांडेकरांच्या घरात. ते बघू नंतर. नाही म्हणजे केदार आणि हिच्यातलं अंतर कमी होता कामा नये. ते तर आहेच.